तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। अशुची भावना म्हणजे काय? जे शरीर अशुची म्हणजे अपावन आहे, अपवित्र आहे, त्याची भावना करायची. म्हणजे जसं अनित्य भावनेमध्ये काय केलं आपण, शरीर अनित्य आहे, सगळं संयोग अनित्य आहे, काय परिग्रह अनित्य आहे, पण त्या अनित्याचं नाही चिंतन करायचं, जे नित्य आहे त्याचं चिंतन करायचं. तसंच इथं शरीर अशुची आहे, पण त्याच्यापासून उपयोग तोडायसाठी सांगतायत शुची स्वभावाची भावना करा. म्हणून अशुची भावना सांगते. आत्मा तर अनादि अनंत पवित्र आहे, शुची स्वरूप आहे, आणि शरीर कसं आहे तर किती त्याला तुम्ही काय म्हणतात, उठणे लावा, आंघोळ घाला, त्याला काय परफ्यूम मारा, सुंदर सजवा, कॉस्मेटिक्स लावा, तरीसुद्धा ते मलिनच असतं. म्हणून सांगितलं त्याच्यापासून ममत्व हटवायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं, भूधरदासजींचे 12 भावना आहेत. जिनेंद्रराज घे ना. तर त्याच्यामध्ये पण म्हणायचं का आपण, जरा पहिल्यापासून म्हणून एकदा म्हणलं असं होतं. राजा राणा छत्रपती हाथीन के असवार मरना सब को एक दिन अपनी अपनी बार दल बल देवी देवता मात पिता परिवार मरती बिरिया जीव को कोई न राखनहार दाम बिना निर्धन दुखी तृष्णावश धनवान कहू न सुख संसार में सब जग देख्यो छान आप अकेलो अवतरे मरे अकेलो होय यूं कबहु इस जीव को साथी सगान कोय जहाँ देह अपनी नहीं तहाँ न अपनो कोय घर संपत्ति पर प्रगटये पर है परिजन लोय दीपे चाम चादर मढ़ी हाड़ पिंजरा दे भीतर या सम जगत में और नहीं घिनगे स्वामी और नहीं घिनगे. पहिल्यापासून 6 भावना सांगितल्या, ही 6वी भावना चालू आहे. अनित्य भावनेमध्ये पहिलं सांगितलं राजा राणा कोण पण असू देत, जे की हातीवर बसणारे असे इतके पॉवरफुल आहेत, तरी सुद्धा त्यांना एक ना एक दिवस मरण येणारच आहे. म्हणजे त्यांचं स्वरूप कसं आहे, अनित्य आहे, ते काय नित्य राहणारे नाहीत. किती चक्रवर्ती नित्य राहिले, किती तीर्थंकर, त्यांचं सैन्य. तुमचं काय होता तो शक्तिशाली हिरो कोण होता, काय म्हणतात त्याला, ह्याच्यात होता ना तुमच्या महाभारत का रामायणमध्ये, कशात काय होतं त्याचं नाव काय, नाही रे बाबा, ॲक्टरचं नाव पाहिजे. ॲक्टर तो आहे ना, काय शक्तिशाली आहे एकदम, असलं काय म्हणायचं, बॉडी बिल्डर आहे. बरं लक्षात येईना नाव. तर तो पण किती शक्तिशाली होता, पण शेवटी त्याला पण मरावंच लागलं. म्हणजे सांगितलं की सगळी सृष्टी शरीरासकट अनित्य आहे, नित्य राहणार नाही. गामा पेलवान किंवा असं होते ना कोण पूर्वीचे, त्यातलं एक असा आहे फेमस हिरो होता पूर्वीचा, आता मला त्याचं नाव नाही आठवत आहे. पुढं अशरण भावना सांगितली दुसऱ्या याच्यामध्ये, दल बल देवी देवता. म्हणजे तुम्हाला मरण आल्यावर कोण तुम्हाला रक्षण करणार आहे, कोण तुम्हाला शरण आहे, देवी देवता माता पिता परिवार कोणीही तुम्हाला
आश्रय देणारं नाही आहे, शरण नाही आहे किंवा तुम्हाला उपयोगी नाही आहे. मरती बिरिया जीव को कोई न राखणहार, कोणीही तुम्हाला राखण करणारं नाही. पुढं संसार भावना सांगितली की जो निर्धन आहे तो धन नाही म्हणून दुःखी आहे, आणि जो धनी आहे तो दुःखी आहे का सुखी आहे? संयम दुःखी आहे. का राहतो संसारात? मग जा तिथंच राहतो अजून ना. दुःख आहे माहिती आहे तरी सुद्धा दुःखातून बाहेर या वाटत नाही आपल्याला. तर जो दाम ज्याच्याकडं म्हणजे धन नाही आहे तर तो निर्धन दुःखी आहे, आणि धनवान का दुःखी आहे? त्याला तृष्णा आहे. म्हणजे कुठल्या पोरीचं नाव नाही आहे. तृष्णा म्हणजे असं की आज मिळाले 100 रुपये, उद्या किती मिळणार? 1000 मिळणार. तोपर्यंत दुकान बंद करणार नाही. परवा दिवशी 1000 मिळाले तरी बास नाही, 10,000 मिळू देत, लाख मिळू देत. म्हणजे काय झालं? तृष्णेने हा जीव मिळाला नाही की दुःखी होतो. मग असा संसार आहे. कहू न सुख संसार मे, तुम्हाला काहीही असू दे त्याची पूर्ती झाली तर संसारामध्ये सुख नाहीच. सब जग देखियो छान. असं वाटलं तुम्हाला फिरायला कुठं जायचं रे? कुठं जायचं? तसलं उटी काय रे, मला नावं पण माहीत नसतं. अजून कुठं? महाबळेश्वर, दार्जिलिंग, असलं कुठं कुठं जायचं फिरायला? फिरायला गेल्यावर तिथे गेल्यावर तर शांती असते का? सुख असते का? काय भोगतं तिथं जाऊन? तिकडं गेलो असतं तर बरं झालं असतं दुसरीकडं, नाही तर अजून पुढं जायचं आहे, अजून पुढं जायचं आहे, किंवा बस आता घरी जायचं आहे. म्हणजे गेलेल्याचा आनंद कुठं काय भोगतो आहे जीव? म्हणजे सांगितलं की जे आहे ते संसारात नियमाने दुःख देणारच आहे, त्याच्यामध्ये सुख नाही. संसार भावना सांगितली. पुढे एकत्व भावना चौथ्यामध्ये घ्या की जिनेंद्र रचना घ्या. हाय आमच्याकडं शास्त्र आहे की, कधी त्याला स्पर्श करणार आपण? घे संयम उठ. त्यांनी त्याचं घेत आहे, ते एकटं जाणार आहे मोक्षाला. यूं कबहू इस आप अकेलो अवतरे मरे अकेलो होय. तुम्ही कसे आला हो जगामध्ये येताना? एकटे आला. जाणार कसे? एकटेच जाणार आहात. यूं कबहू इस जीव को, अशा रीतीने या जीवाला. मग आम्हा काय सांगते? पहले लकड़ी बाद में लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. म्हणजे पहिल्यांदा आलं तर असं रिकामं झालं ना, नुसतं हाडाचा पिंजराच होता म्हणजे लकडी चाली. जाताना पण लाकडावरच जातो. मग देख तमाशा लकडी का, म्हणजे या जन्मापासून मरेपर्यंतचा तमाशा काय आहे? फक्त लाकडाचा डान्स आहे इकडून तिकडं. त्याला म्हणायचं संसार. आप अकेले अवतरे, अकेला आलास, अकेला मरणार आहे. अशा रीतीने जगामध्ये जीवाला कोणीही साथी नाही. म्हणून काय करायचं? एकटा राहायचं, मस्त आनंदी राहतो. मग काल आम्ही रात्री काय घेतलं ह्याच्यावरच, केवली भगवान का सुखी आहेत? केवली भगवान सुद्धा खेळतात माहिती आहे का? तुम्ही खेळता ना, तसं केवली भगवान पण खेळतात. मग त्यांनी सांगितलं ते एकटे खेळतात ना म्हणून प्रसन्न आहेत. तुम्ही 2 मध्ये अडकायला जाता, गँग गोळा करायला जाता ना म्हणून दुःखी होता. त्यांनी असं शॉट मारला, त्यांनी काय रनच काढले नाही, त्यांनी काहीतरी चीट केलं, 2 मध्ये अडकायला गेला ना दुःखी असतो. ईशान एकटा खेळते बॉल सुखी असते हो ना रे. तसं केवली पण एकटे खेळतात मग प्रसन्न असतात. तसं आपण पण एकटं खेळायचं आहे. कुठं? आत्म्यामध्ये खेळायचं. आत यायचं, बाहेर जायचं, पुन्हा आत यायचं, पुन्हा बाहेर जातो उपयोग. तर हा खेळ तुम्हाला सुखी करणारा आहे. म्हणून तुम्ही कुठेही गेला तरी एकटे असणार आहात हे सांगायला लागलेत. जहाँ देह अपनी नहीं तहाँ न अपनो कोय. सांगा अर्थ. हे जितक्या जवळ आहे, जन्मल्यापासून माझ्या बरोबर आहे, तर तेच माझं नाही तर अजून कोण माझं असणार? तहाँ न अपना कोय. नवरा आपला असतो का? काय? हां, म्हण मी लग्न करणार नाहीच. काय भैया, मी लग्न करणार म्हणा की लवकर. बायको पण आपली नसते, बायको पण परकीच असते. तहान अपना कोय, तिथं कोणीही आपलं नाही. घर संपत्ती पर प्रगट ये. घर संपत्ती जे काय आहे ना, परिग्रह, ते प्रगट भिन्न आहे. पर है परिजन लोय. सगळे जे परिजन आहेत ते सुद्धा भिन्न आहेत, अन्य आहेत, ते माझे नाहीत. इथंपर्यंत
एकत्व अन्यत्वपर्यंत सांगितलं. आता अशुची भावना सांगतात 6व्या दोह्यामध्ये. म्हणा. दीपे चाम चादर मढी हाड पिंजरा दे भीतर या समजगत में और नहीं गिनगे. दीपे म्हणजे तेजपुंज असतं. काय म्हणले? चाम म्हणजे ही वरची चामडी जी आहे ना ती तेजपुंज चादर मढी. कशावर मडलेली आहे? चादर घातलेली आहे. जसं काय झालं सांगू. एक दासी होती कोण सेठजींच्या घरात काम करणारी अशी, आणि तिला काय करायचं होतं, घरातलं कचरा मल विष्ठा सगळं तिने एका टोपलीत भरून घेतलं होतं. बाहेर टाकायला जायचं होतं आणि दिसलं की आज बाजार आहे आणि सगळा बाजार गच्च भरला होता. मग तिथनं पुढं जाऊन टाकायचं होतं तिला. मग आता ते कसं न्यायचं, असं दुर्गंधी वास यायला लागलेलं आणि मग ते सगळे माणसांमध्ये म्हणल्यावर तिने काय केलं आयडिया, न्यायचं तर होतंच, घरात ठेवायचं नव्हतं ते. तिने त्याच्यावरून सुंदर वेलवेटचं कापड पांघरलं. छोट्या टोकरी होती त्याच्यावर एकदम मस्त नक्षीकाम केलेलं असं काय केलं, एक त्याच्यावर आवरण घातलं कवर करायला ते दिसू नये म्हणून. आणि तिथे घेऊन निघाली रस्त्यावरनं त्या मार्केटच्या मध्यभागातनं. आणि 4 टवाळकी बसली होती समोर. काही क्षण असं बसेल ना कॉर्नरला कट्ट्यावर कुठं तर असं बसलेली होती 4 जण. आणि त्यांनी बघितलं की दासी सुंदर, तिच्या हातात टोकरी सुंदर, त्याच्यावर घातलेलं सुंदर. म्हणलं काय तर भारी असणार आहे हातामध्ये, मार्केटमध्ये विकायला चालली असेल, आपण विचारू काय आहे. गेले ते मस्ती करायला तिच्याजवळ. म्हटले काय आहे तुझ्या टोकरीत? तिने सांगितलं तुमच्या वापराची चीज नाही आहे, काळजी करू नका, जावा म्हणली. आणि ती आपली निघाली पुढं. तर हे कुठं सोडतात, काय केले, परत मागं गेले. नाही म्हणले सांग आम्हाला काय आहे त्याच्यामध्ये. मग ती वैतागली, म्हणली आधीच मला टेन्शन, आधीच मला सहन होईना, कधी नेऊन टाकते व्हायला आणि हे काय नादी लागलेत. मग तिने सांगितले ह्याच्यामध्ये विष्ठा आहे असं. ते 4 जण होते ना त्यातला पहिला पळून गेला विष्ठा आहे म्हणल्यावर. पण तिघांना विश्वास बसे ना. ते म्हणाले नाही, विष्ठेवर कोण एवढं छान आवरण करतं का, एवढं छान त्याला सजवतं का? नाही म्हणलं आम्हाला बघायचंच आहे त्याच्यात काय आहे. मग ती परत तशीच चालत राहतीये पुढं. तर जाऊन अडवलं. म्हणली मी सांगतीये विष्ठा आहे तर ऐका. नाही ऐकायची तयारीच नव्हती. मग तिने आपलं दाखवलं. नाही पहिला वास दाखवला. तर वास घेऊन सुद्धा त्यातला एक पळाला. म्हणजे राहिले किती, 2 जण राहिले. मग त्यातला परत पुढे गेल्यावर एकाने सांगितलं मला उघडून दाखव तरच मी विश्वास ठेवणार. मग तिने आपलं दाखवलं उघडून. तर ते पण पळून गेला. राहिलेलं एकटं ते अजून त्या मागच होतं बरं का. ते म्हणला मला अजून विश्वास बसत नाही. मग त्यांनी काय केलं सांगा, म्हटला मला टेस्ट करून बघायचं आहे. असं काय झालं, म्हणजे वरून त्याच्या चांगलं आवरण घातलंय म्हणल्यावर ते आतमध्ये असलेलं खूप छान असणार असं तुम्हाला वाटतंय, तर असं नाही आहे. म्हणजे वरचं हे चामडं असंच आहे, सुंदर दिसतंय तुम्हाला. मग त्याच्यावर जाऊ नकात. जे काय आहे ना वरचं हे निघून गेलं तर आतलं रूप किती भयंकर आहे शरीराचं. म्हणून सांगतायत की तो शरीरापासून वेगळा असणारा आत्मा धरा. तो शुची आहे, पवित्र आहे, तो शुद्ध आहे, सुंदर आहे. पण हे शरीर आहे ते कसं आहे ते सांगितलं त्यांनी इथं. दीपे चाम चादर मढी. दीपे म्हणजे दीप्त तेजपुंज असं ते कातडं, काय म्हणायचं, चामडं त्या शरीरावर, त्या हाडाच्या पिंजऱ्यावर, हाडाचा पिंजरा असणाऱ्या त्या देहावर झाकलेला आहे. भीतर या समजगत में और नहीं घिनगे. म्हणजे त्याच्या आतमध्ये जे आहे ना तर त्याच्यासारखं जगामध्ये दुसरं घिनावणं काय नाही आहे. म्हणजे या कातड्याच्या खाली काय आहे ना त्याच्यापेक्षा वर्स्ट वस्तू जगामध्ये दुसरी काय नाही आहे. काय आहे कातड्याच्या खाली, कोणाला माहिती? काढून बघा की किती सिंपल आहे. लगेच माहिती होणार तुम्हाला काय आहे. हाड मांस ते दृष्टीला पडलं तरी आपल्याला नको वाटतंय बघायला. रस्त्यावर असं कुठं पडलं असेल तर, रस्ता आमच्याकडं तर असं एक गल्ली आहे त्याच्यामध्ये की सगळे तसली दुकानं वगैरे असतात. त्यामुळं आणि आम्हाला जायला यायला जबरदस्ती तेच असतो. पण तरीसुद्धा जर असेल ना टाईम, मुद्दाम आम्ही रस्ता चुकून दुसरीकडनं जातो. म्हणजे ते आपल्याला बघायला सुद्धा नको वाटतं. आणि मग
ते दिसलं ते भोगायला लागतंय ह्याच्याबद्दल कुठं आपल्याला काय खेद आहे किंवा त्याचीच पुन्हा पुन्हा प्राप्ती होतीये तरी सुद्धा त्याच्यापासून मोह दूर होत नाही. म्हणून सांगतायत काय, या जगामध्ये या शरीरापेक्षा दुसरं काय म्हणायचं मलिन वस्तू दुसरी कुठली नाही जगामध्ये. तर हे शरीराला आरशात बघताना असं बघा काय किती घाण आहे हे असं बघतो ना. काय बघतो मी म्हणजे कोण रे आजकाल कोण आहे आमच्या वेळी सलमान खान आणि तसलं कोण कोण असायचं. आता कोण आहे कोण आहे हिरो आजचं? सलमान खान झालं की म्हातारा सोडा त्याला आता विचार अजून काय. मग त्याच्यासारखा मी दिसतो ही फिलिंग्स येते ना तुम्हाला. तर सांगतायत की त्याचं खरं स्वरूप बघा तर खरंच वैराग्य होणार अन्यथा नाही. ह्याच्यातच त्यांनी घेतलंय शरीर कसं आहे. पान नंबर 292 आहे. आठवं कडवं आहे ना त्याच्यामध्ये सांगितलं यह तन सात कुधात मई है. समाधी मरण भाषा आहे ना त्याच्यामध्ये सांगितलंय हे. यह तन सात कुधात मई है देखत ही घिन आवे चर्म लपेटी ऊपर सोहे भीतर विष्टा पावे अति दुर्गंध पावन सोयह मूर्ख प्रीति बढ़ावे देह विनाशी जिय विनाशी नित्य स्वरूप कहावे. ऐकू येते का? जवळ बसा नाही तर. काय सांगितलं? यह तन सात कुधातमयी आहे. कर ट्रान्सलेशन कर संयम. हा देह 7 धातूंनी बनलेला आहे. माहिती आहे 7 धातू कुठले? 7 धातू कुठले हो? सप्तधातूंनी बनलंय म्हणता नुसतं काय माहिती आहे त्याच्याबद्दल? 7 धातू कुठले? जे फक्त मनुष्य आणि तिर्यंच्या शरीरात असतात. देवनारकींच्या शरीरामध्ये 7 धातू नसतात. जोडा उद्या सांगा. 7 धातू आहेत काढून बघा आणि कुठल्या कुठल्या सांगा मला उद्या तुमच्या शरीरामध्ये. तर देव आणि नारकींच्या शरीरामध्ये हे 7 धातू नसतात म्हणून त्यांना भूक लागत नाही. म्हणून त्यांना न आहार आहे न निहार आहे न घाम आहे न झोप आहे. कुठलेही दोष नाही आहेत त्यांच्या शरीरामध्ये. सगळे दोष आपल्या शरीरामध्ये आहेत. का? कारण आपलं शरीर असं या 7 धातूंनी बनलेलं आहे. त्यांचं सतत उत्पत्ती विनाश चालू आहे. त्याच्यासाठी त्यांना काय म्हणतात त्याला खाद्य पुरवावं लागतं. म्हणून ते असं अशुची आहे. देखत ही घिनावे पाहताच त्याच्याशी घृणा वाटेल. चर्म लपेटी ऊपर सोहे भीतर विष्टा पावे. वरती काय आहे? चामडं लपेटलेलं आहे ते सोहे म्हणजे शोभते. भीतर विष्टा पावे पण त्याच्या आतमध्ये काय आहे? मलच आहे. अति दुर्गंध पावन सोयह बोलिशान म्हणजे काय? मूर्ख प्रीती बढावे. सांग. सोपं आहे की काय? नाही समजण्याचं काय का? सांग. अति दुर्गंध अपावन सोयह मूर्ख प्रीती बढावे म्हणजे काय? बोल. जोरात बोल. पुढं जो त्याच्याशी प्रीती करतो तो जोरात बोला की तो मी नाही. तो मूर्ख आहे जो की त्याच्याशी प्रेम करतो त्या शरीराशी. अशा त्या अति दुर्गंध पावन शरीराशी प्रेम करणारा मूर्ख असतो. देह तर विनाशिक आहे आणि जीव अविनाशी आहे. नित्य स्वरूप आहे असं जाणा. त्याशिवाय त्यापासून सुटका होणार नाही. पुढं म्हणा दुसरं कडवं पुढचं. यह तन जीर्ण कुटी सम आत्म याते प्रीति न कीजे नूतन महल मिले जब भाई तब या में क्या चीजे मृत्यु होन से हानि कौन है या को भय मत लाओ
समता से जो देह तजोगे तो शुभ तन तुम पाओ. कर ट्रान्सलेट श्रुती. जोरात. जुन्या झोपडीसारखा हा म्हणजे हे शरीर आणि त्याच्यात प्रीती करतो म्हणजे करायला न कीजे करू नकोस. म्हणजे जेव्हा नवीन शरीर मिळेल तेव्हा म्हणजे ह्याच्यात काय राहिलं मग तुला जे आता प्रीती करतोय ना ह्याच्याशी, जेव्हा नवीन शरीर मिळालं धरून बस बघू ह्यालाच. कुठं हे सोडून जातो ना पुढच्या शरीरामध्ये. पुढचं शरीर मिळाल्यावर जसं समजा भूत झालात मरून काय ईशान, आणि हेच शरीर मला पाहिजे म्हणून घेऊन बसला, काय होणार आता? लोक काठीनी मारतील तुम्हाला. का जा बाबा सोडून म्हणून. म्हणजे तेव्हा या शरीरामध्ये तुमचं काही राहत नाही. मग का थोड्या वेळासाठी तुम्ही त्याच्याशी प्रेम करताय, त्याच्यात अडकताय? मृत्यू होन से हानी कोण है? तुझी हानी काय आहे मृत्यू झाली तर? तू जीव आहे ना बाबा, मग त्या शरीराची मृत्यू झाली तर तुझी काय हानी आहे? याको, म्हणून याच्याशी भय करू नकोस. कोणाशी? मृत्यूशी. खाली बघणी अर्थ सांगणे तर तुला सांगायला होणार आहे. जर तू सोडला तर शुभतन तुम पाओ, म्हणजे जर समतेने म्हणजे शरीरापासून विरक्त होऊन समतेने जर तू हा देह सोडलास तर नियमाने शुभ शरीरामध्ये जातोस. नाहीतर कुठलं शुभ शरीर असतं, कुठलं अशुभ शरीर असतं? तुमचं शरीर कसलं आहे? शुभ आहे का अशुभ आहे? बर, मनुष्यभावाच्या शरीराची गुणगान चाललंय सगळं. मनुष्याचं शरीर आहे ते इतकं घिणावणं आहे, इतकं खराब आहे, तर समतापूर्वक मेलात तर देवगतीला जाणार. ज्या शरीरामध्ये की ह्या असल्या दोषांचं काय कारण नाही, म्हणजे ते सात धातूंनी रहित आहे ते शरीर. म्हणून समता ठेवा आणि देह सोडला तर नियमाने ज्या पण शरीरात जाणार ते शरीर उत्कृष्ट मिळतं. जसं चक्रवर्तीचं शरीर कसं असतं, तुम्ही आत्ता इथं आहे म्हणून मनुष्यातून जर मेलात तर समतापूर्वक देवालाच जाणार, आणि देव मरतील तर चांगल्या शुभ शरीरामध्ये येतात. कुणाचं शुभ शरीर असतं? ज्यांचं वज्रवृषभ सहनन असतं, समचतुरस्त्र संस्थान असतं, सगळं काय म्हणायचं निरोगी असतं, स्वस्थ असतं, सुंदर असतं, अशा शरीरामध्ये जाणार. नाहीतर जर आकुलतेमध्ये विषम परिणामामध्ये मेला तर कुठं जन्मतो देव? मरून. माहित आहे देव मरून कुठं जन्मतात? कुठं? एकेंद्रियात. सांगितलं होतं पहिल्या ढालीमध्ये. कुठं जन्मतो जीव? एकेंद्रियामध्ये. कुठं जन्मतो देव? सुंदर गुलाबाचं फूल होतं, नाहीतर हापूस आंबा होतो, नाहीतर उसाचं झाड होतं, असे की जे एकेंद्रियांमध्ये पण फेमस असतात. जे असं असतं. मग ते उत्कृष्ट जे असणार ना त्याच्यामध्ये देवगतीतनं आलेले जन्मतात, फेमस असतात ते. मग म्हणजे चांगल्या ठिकाणी आयुष्य घालवलंय म्हटल्यावर चांगलं एकेंद्रिय पर्यायामध्ये पण चांगलं पर्याय मिळते, पण एकेंद्रियच आहे ती. म्हणजे असं सगळ्यापेक्षा वेगळं असतो मग तो. पण तरीसुद्धा एकेंद्रिय अवस्था म्हणजे अशुभ शरीर आहे. मग सगळे या संत षोडश सामायिक पाठमध्ये त्यांनी हेच घेतलंय समाधी भावनामध्ये, की तुमच्या शरीराबद्दल तुम्हाला किती आकर्षण आहे, किती त्याचं तुम्ही चोचले पुरवताय. ह्याच्यासाठी खाली एक आहे बघा 13वं किंवा 12वं आहे ते वाच. कर्म महादुठ वैरी मेरो तासे ती दुख पावे तन पिंजर में बंद कियो मोही यासो कोन छुड़ावे भूख तृषा दुख आदि अनेकन इस ही तन में गाढ़े मृत्यु
मृत्युराज अब आय दया कर, तन पिंजर सो काढे. करा अर्थ. कर भैया, अवघड नाही, मी सांगते की बरोबर. हां, कर्म हा कसा आहे? महादुष्ट आहे. पुढं वैरी आहे. कोणाचा? माझा आहे, तुमचा नाही. कर्म हे महादुष्ट आहेत, वैरी आहेत. तासेती म्हणजे म्हणून, तासेती म्हणजे त्याला सेवन केलं असताना दुःख मिळतं. जो कोणी कर्माचं सेवन करणार, कर्मामध्ये आनंद मानणार, दुःख मानणार, तर तो भ्रष्ट होणार, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला दुःख मिळतं. पुढं बोल की, सोपा आहे की, बोल ना. तन पिंजर में बंद कियो मोही, शरीर. आता काय इंग्लिश आहे का, कन्नड आहे का, न कळणारी भाषा आहे, काय करावं? हिंदी आहे चांगली तुमची तर. मोही जीव तन पिंजर में बंद कियो. मोही म्हणजे मला, तन पिंजरामध्ये बंद केलेलं असताना याच्यापासून कोण सोडवणार, कोण छुडावे? पुढं भूक तृषा दुःख आदी अनेकन, इसही तन्मे गाडे. हे सगळे दुःख आहेत, दोष आहेत, त्रास आहेत. कुठे आहेत ते? आत्म्यात नाही आहेत, शरीरात आहेत, शरीरामध्येच गाडलेले आहेत. त्यामुळं तुम्ही वाटेल की आज मला काय भूक तहान नाही जेवलं तर चालतंय, उद्या पण असं म्हणाल, परवा मरावंच लागतंय. मग म्हणजे त्याला खाऊ घालावं लागतं, तर त्या दोषाच्या निमित्तात त्रस्त होतो जीव. म्हणून सांगतायत त्याच्यामध्ये दुःख आहे, त्या शरीरामध्येच ते गाडलेले आहेत. कुठल्याही शरीरात जावा ते भूक तहान याच्या निमित्तात दुःखच देणार तुम्हाला. मग ते जीव तर कुठं, जीवाला तर कुठं पाहिजेल आहे? शरीराला पण नकोय, जीवाला पण नकोय, मग कोणाला पाहिजे? जीव पण खात पित नाही, शरीराला पण नकोय, मग कोण खाते? काय लॉजिक? कोण खाते हो? जेव्हा संयोगात आहे ना, तो संयोग जीव आणि शरीराचा जोपर्यंत एक क्षेत्रावगाह संयोग आहे तोपर्यंत त्यांनी याला जीव मानलंय, या शरीराला. म्हणून याच्या सुखामध्ये माझं सुख, याच्या दुःखामध्ये, याच्या त्रासामध्ये मला दुःख, ही मान्यता आहे ना, म्हणून खातो. नाहीतर तुम्हाला जर आज निग्रह केला तर 10 उपास केले का नाही? मग 11व्या दिवशी काय जेवली सांग? नव्हती जेवायची. मग जगू शकतो ना 10 दिवस, मग का पुढे जेवली? असं आपण इंटिमेशन देतो त्याला की संपलं 10 दिवस, आता जेव. मग हे आपलेच आहेत विचार, त्या विचारानेच त्रस्त आहे जीव. शरीर काय करत नाही, मागत वगैरे काय नाही, पण आपणच आपल्या विचाराने काय करतो, त्याला अधीन बनवतो. त्याच्या खायला प्यायला पाहिजे, फिरायला पाहिजे, भोगायला पाहिजे, आता बास, आता झोपायला पाहिजे, हे सगळं आपण स्वतः त्याला काय म्हणायचं सेट करून ठेवलेलं असतंय. म्हणून म्हणलं की त्याच्या अधीन झालो तर दुःखीच होणार. आणि मग त्या शरीरामध्ये अडकलंय तर तुला कोण सोडवणार आहे? मृत्यूशिवाय तुला कोणीही सोडवणार नाहीये. तर मृत्यू चांगला का वाईट? काय धनशिका की मृत्यू पाहिजे का नको? तुम्हाला डेर द्यायला लागलेत एक, हो मरण येणार आहे तुम्हाला. आता हे कोणाला सांगायलेत? समजा एखादा जीव क्षपक आहे, त्याला समाधी भावना काय करायची त्यांनी? मग तुझ्या समोर मरण उभारलेलं आहे, मग ते त्याच्यासाठी नाही, आपण आपल्यासाठी ऐकायचं. भलेही आज नाही आहे पण येणार आहे मरण कधी ना कधी. मग तुम्ही त्या मरणाला घाबरता ना. आत्ता नाही आहे समोर तरी घाबरतोय आपण, आणि त्याच्या तर समोर उभारलंय तो जो क्षपक आहे त्याच्या समोर. मग त्यांनी काय भावना करायची? जर दिवस रात्र कुडत राहिला मला मरण येणार आहे येणार आहे येणार आहे, सांगितलंय आता की संपलं तुमचं आयुष्य, डॉक्टरांनी सांगितलं घेऊन जावा घरी, आम्ही काय नाही करू शकत, सांगा त्याची स्थिती काय असणार? म्हणजे प्रत्येक समयाला मरतोय तो जीव. मग सांगतायत त्याला की बाबा मृत्यू म्हणजे उलट तुला या शरीराच्या रोगातून त्रासातून सोडवणार आहे, दुसरं कोणी सोडवू शकत नाही. न डॉक्टर, न औषध, न कुठली ट्रीटमेंट, कशाच्या द्वारे सुद्धा तुला या वेदनेतून मुक्ती मिळणार नाही.
जसं म्हणलं ना, मध्ये कॅन्सर पेशंट होते आणि त्यांना कॅन्सर झाला होता, तर न बरे होत होते न मरत होते. असे एक होतं पेशंट. काय करायचं सांगा त्यांच्या बाजूच्यांनी? ते दिवस किती महिने वर्षोनवर्ष त्यांची सेवा केली त्यांची लोकांनी, पण ते बरे पण होत नव्हते आणि त्यातून त्यांना सुटका पण मिळत नव्हती. काय करायचं? म्हणजे न तो जीव सुखी न बाकीचे सेवा करणारे सुखी. काय परिणाम होत राहणार पुढं? तुम्हाला वाटणार कधी मरणार, त्याला वाटणार काय वाटणार? तुम्ही असाल तिथं तर, तुमची अशी परिस्थिती असेल तर कधी नीट होणार वाटणार, कधी मरणार वाटणारच नाही. म्हणजे कोणाला मरायचं नाही आहे आजकाल. उलट सांगतायत की जीवा तू बरा झालास ना तरी कॅन्सर बरा होणारा नसतो. म्हणजे थोड्या दिवस आता बरा झालास तर पुन्हा सेकंड टाइम उद्भवणारच. म्हणून सांगतायत तुला या दुःखातून या रोगातून सोडवणारा मृत्यूच आहे. मग मृत्यू उपकारी आहे आपला. म्हणून म्हणतायत की त्याच्यापासून भय करू नकात. मृत्यूराज वाय दया कर तन पिंजर सो काढे. त्या पिंजऱ्यातून तुला सोडवणारा एक मृत्यूच आहे. मग त्याचे उपकार मानायला पाहिजेत. सगळं पुढं त्यांनी छान घेतलंय. असं नुसतं वाचलं तरी पण तुम्हाला समजेल. किंवा पुढं त्यांनी 30वा दोहे आहेत ना, त्याच्या पुढं सगळे मुनींचे उपसर्ग आणि त्याच्यामध्ये मुनींची स्थिरता ह्याच्याविषयी सांगितलंय. त्याच्यात एक 41वा दोहा आहे ना, त्याची गोष्ट बघू आपण. काय सांगितलं मला नीट नाही आठवत, पण थोडं आठवतं तेवढं सांगते. अभय घोष मुनी काकंदीपुर महावेदना पायी. म्हणा की वैरी चंडने सबतन छेद्यो यह पसर्ग सयोधर तीरता आराधन चितधारी तो तुमरे जिय कौन दुख है. सांगा काय कळलं? अभय घोष नावाचे मुनी होते. तर त्यांच्यावर काय उपसर्ग झाला? काकंदीपूर नावाचे राजा होते. ते अभय घोष नावाचा राजा होता. आणि काय झालं, तो एक दिवस शिकारीला म्हणून निघाला होता जंगलमध्ये. आणि जाताना त्याला रस्त्यात दिसलं की एक पारधी असतो आणि त्यांनी कासव पकडला होता. आणि त्या कासवाचे 2 हात 2 पाय त्यांनी काठीला बांधले होते आणि काठी अशी पाठीवर टाकली होती. म्हणजे त्या कासवाला पाठीवर टाकलं होतं. मग हे बघितल्यावर का असं धरून चालला होता काहीतरी तो. मग हे बघितल्यावर राजाला मजा करावी वाटली आणि त्यांनी काय केलं, त्याचे 2 पाय आणि 2 हात कापून टाकले त्या कासवाचे. आता बांधणार कसं त्याला? तर ते पडलं त्याच्यातनं आणि तडफडायला लागलं. त्याला इतक्या वेदना व्हायला लागल्या की तलवारीने कापलं म्हटल्यावर आता ते जगणार कसं. त्यामुळं ते खूप व्याकुळ झालं आणि तडफडत मेलं. मरताना निदान केलं की मी याचं बघून घेईन, कारण मला उगीच त्रास दिला ना, त्याची मजा झाली पण सजा ह्याला भोगावी लागली. आणि मग त्यांनी वैर बांधलं की मी याचं बघून घेणार. आणि नेमकं काय झालं, तोच मरून राजाच्या पोटी जन्मला मुलगा होऊन. त्याचं नाव असतं चंडकुमार असं काहीतरी नाव असतं. आणि मग जन्मल्यावर फार वर्षांनी मुलगा झाला म्हणल्यावर राजा राणी दोघंही आनंदी होते. त्याचं खूप लाड प्यार केलं, त्याला खूप लाडका होता तो. आणि मग त्याला किती दिवस दोघांनी हाताच्या फोडासारखं सांभाळलं एकदम. आणि आता 20 वर्षाचा झाला तो. झाल्यावर दोघंजण असंच फिरायला म्हणून त्याच जंगलातनं चालले होते. कोण? राजा आणि राजकुमार. आणि जात असताना काय झालं, नाही तो जन्मल्यानंतर काही काळांनी अभय घोषना वैराग्य झालं. त्यांना मुनींचं दर्शन झालं, उपदेश मिळाला, वैराग्य झालं आणि दीक्षा घेतली. दीक्षा घेऊन ते तपस्या करायला निघून गेले होते. आणि हा राजकुमार राजा झाला. आणि आता ते त्याच जंगलामध्ये आले होते जिथं की कासवाचे पाय मोडले होते त्यांनी.
आणि ते ध्यानस्थ उभारले होते आणि हा चंड शिकारीसाठी सैन्याबरोबर तिथं आला होता. आता त्या मुनींची मुद्रा बघितली की त्याला जातीस्मरण झालं. काय? हेच ते होते ज्यांनी मला पूर्वभवामध्ये असं त्रास दिला, असं दुःख दिलं, माझे अवयव छाटले, मला मृत्यू दिला. आता मी त्यांचं बघून घेणार. आणि त्यांनी काय केलं? म्हणले माझे हातपाय कापताना तुला आनंद वाटला होता ना, म्हणून त्यांनी त्याच्याकडं असणाऱ्या शस्त्रांनी, काय त्याच्याकडं असतील ते भाला म्हणा, तलवार म्हणा, सबतन छेद्यो, सगळे अंग कट केले त्यांचे. कोणाचे? मुनींचे. आणि मग तो उपसर्ग समजून मुनी तर दृढ राहिले, त्याच्याविषयी वैर केला नाही आणि त्याच्यामध्ये त्यांची चांगली गती झाली. म्हणजे माहीत नाही मोक्षाला गेले का स्वर्गाला गेले, पण जरी त्या वैरीने उपसर्ग केला तरी सुद्धा तो दुःख देणारा नाही आहे, माझ्याच कर्मांचा हा उदय आहे हे त्यांनी स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये दृढ राहिले. आणि मग त्याच्यामध्ये त्यांची समाधी झाली. म्हणजे म्हणायचे की आपण करतो ते आपल्याला भोगावं लागतं. जर यशस्वी एकत्व करणार तर दुःखच भोगावं लागणार. कधी का असे ना ते नियमाने उदयाला येणार आणि तुम्हाला त्रास देणारच. म्हणून सगळ्या भावनांमध्ये हेच सांगतात. आता मी ह्याच्यावर छडालावर घातलेली ना ते 4 ओळी, म्हणून त्यांनी छान घेतली आहे भावना ती. मला एक द्या. पंडित मधुरकृत 12 भावना आहेत, त्यांच्यामध्ये त्यांनी काय सांगतात सांगायला लागले. जड रूप देह घिन गेह तजोति स्नेह न कर संदेह विचारो मन में है सब सार ना सार कछु यातन में यह रुधिर मास शोभरा नसन सर कर कसा चर्म सो ढका अशुचि को घर है यह क्षुधा आदि दुख रूप व्याल को घर है. सांगा अर्थ. पटपट पटपट सांगा जायचं असलं तर, नाही तर मी सोडणार नाही. बोला, कोणाला जायचं त्यांनी पटकन बोला. सोपे शब्द आहेत, काय अवघड आहेत होय. आपण ट्राय केल्याशिवाय येत नसतं. बोल संयम, तूच सांगणार आहे. मी सांगते की तुला. सांग चल. घिन गेह म्हणजे त्याची घृणास्पद गृह आहे, ते घर आहे. तजोति स्नेह त्याच्याशी स्नेह सोडा. पुढं न कर संदेह, याच्यामध्ये शक करू नका की ते चांगलं आहे का वाईट आहे. विचारो मन में, कोण विचार करा असं सगळ्यांना सांगायचं, विचार करा, आपण नाही करायचं. हे सब सार ना सार कछु यातन में, काय सगळं असारच आहे, काहीही या शरीरामध्ये सारभूत नाही. पुढं बोला. बरोबर. नसन कर कसा, नसांनी काय केलेलं आहे, कसलेलं आहे. असं स्ट्रेट बॉडी का राहते तुमची? हाडामुळे राहत नाही, त्या हाडाला पण त्या नसांनी कसून धरलेलं आहे ना, म्हणून राहते. नाहीतर हाडा असलेली लोक सुद्धा आडवी पडलेली दिसतात ना तुम्हाला. मग ते आहेत ना आता तुमच्यामध्ये मसल्स सगळे, त्यात स्ट्रेंथ आहे म्हणून तुम्ही उभारू शकता. नाहीतर नसन सो कसा. पुढं चर्म सो ढका. बोला की तिघं मिळून बोला, चालत नाही मग बोलायला. चर्माने झाकलेलं आहे, चामड्याने. अशुच घर आहे. पुढं यह क्षुधा आदि दुख रूप व्याल को घर है. क्षुधा आदि दुःख रूप काय म्हणायचं त्या व्याल म्हणजे जसं एखादे हिंस्त्र पशु ना, कशाला म्हणायचं व्याल? कशाला म्हणायचं? व्याल को घर है म्हणजे ते काय म्हणतात तसलं नाही. बरं ठीक आहे. म्हणजे काय म्हणायचं की दुःखरूप घर आहे
दुःखाचं स्थान आहे ते क्षुधा म्हणजे. जसं की कोणी हिंस्र पशु आहे तर तो नियमाने तुम्हाला दुःखच देणार आहे, तसं हे शरीर पण नियमाने दुःखच देणार आहे. नवद्वारन मेल बहावे, जिस नाम लिए घिन आवे, सागर जल सो शुचि थावे, सो भी अशुद्ध हो जावे. चंदन अगरादि कपूर प्रमल कस्तूर, सुगंध कर्पूर वस्तु जग माही, ते या शरीर संसर्ग मिलन भय जाही. काय म्हणले? नवद्वार मेल बहावे, 9 द्वार आहेत ते निरंतर मल वाहत आहेत. जिस नाम लिये घिन आवे, ज्याचं नाव घेतलं तरी सुद्धा आपल्याला घृणा वाटते. म्हणून त्यांनी सांगितलं की प्रत्येक आहेत ना, कानाच्या नाका मलापेक्षा डोळ्याचा मल खराब, डोळ्याच्या पेक्षा नाकाचा मल खराब, त्यापेक्षा तोंडाचा आणि त्यापेक्षा मलमूत्र अजून खराब. म्हणजे 9 द्वार असे मल घालतायत की त्याचं नाव घ्यायला सुद्धा आपल्याला नको वाटतं. सागर जल सो सुचित हावे, जरी त्या समुद्राच्या पाण्याने जरी तुम्ही त्याला स्वच्छ करायला गेला एवढ्या पाण्याने तरी सुद्धा समुद्र सुद्धा अशुद्ध होऊन जाईल, पण तुमचं शरीर शुद्ध होणार नाही. चंदन अगरादि कपूर प्रमल कस्तूर, सुगंध कर्पूर वस्तु जग माही. काय काय लावून आलंय आता? काय नाही का? जे काय लावलं असेल ना ते सगळं मल झालं त्याचा, हे सांगाले. चंदन अगर कपूर वगैरे हे जे काय लावलं वापरलं त्या शरीरावर, तर जगामध्ये असणाऱ्या सगळ्या सुंदर वस्तू वापरा, ते या शरीर संसर्ग मिलन भय जाही. म्हणजे जेव्हा ते या शरीराच्या संसर्गामध्ये येतात तेव्हा ते स्वतः मलिन होऊन जातात. ताते मन ममता छार विकलता टार करो तपसार द्विविधि सुखकारी. जिया बारह भावन भाय मोक्षदातारी. काय सांगितलं? ताते म्हणजे म्हणून मन ममता छार, मनातील त्या शरीराविषयीची ममता सोड, विकलता सोड, करो तपसार, तप करा. त्या शरीराच्या निमित्तामध्ये आपल्याला जे काय तप करता येतं ते करा. केलं का आज नियम? काल सांगितलं होतं काहीतरी संयम करा. काय केलं? काय नाही केलं? काय शक्य आहे तो करायचा आपल्याला संयम. दुसऱ्याने द्यायचा असं नाही, आपण करू शकतो ना. जसं मी आज कोणाचं तरी ते व्हिडिओ बघितले, काय मला माहीत नाही कुठल्या पाठशाळेत नियम दिलाय का काय, असं छोट्या छोट्या मुलांच्या समोर चिठ्ठ्या घालून, काय म्हणतात त्याला, त्याचे बंद करून समोर ठेवलेत 10-12 चिठ्ठ्या आणि सांगितलं त्यातली एक चिठ्ठी काढायची आणि तुम्ही नियम घ्यायचा. मग त्यातल्या एकाने चिठ्ठी काढली तर आलं आज सकाळी देवदर्शन करायचं. असे नियम घेतले चालत नाही आपल्याला. करतो ना आपण का नाही करत संयम? कधी तर करतो, रोज करतो ना. मग चालत नाही का आपल्याला? आम्ही उद्या दर्शन केल्याशिवाय, बरं जाऊ दे दर्शन करणार दिवसभरामध्ये, हे तर नियम करू शकतो ना आपण. आणि कुठं गेलो फिरायला तरी दर्शन केल्याला कुठं जायला चालते की तिथं जरी दर्शन करायला गेलो. ईशान म्हण मी उद्या, जोडा हात, चला चालतंय ना उद्या? उद्या एक दिवस मी म्हणा की नियम म्हणून करायचा एक काहीतरी आहे नियम. बरं मग दुसरं घे, म्हणा तुम्ही, चालतं की तुम्हाला? उद्या एक दिवस मी तेच ना, उद्या दर्शन करणार भगवंतांचं. दिवसभरामध्ये मी 2 वेळा चालतंय की देवदर्शन करणार. मग तिथंच बसतो दिवसभर का काय बघ. म्हणजे मंदिरात येऊन केलेलं चांगलं. अजून त्याच्यातल्या त्याच्यात कधी जमतं तेव्हा मंदिरात करा, नाही तर 2 मंदिरात करा, 2 ठिकाणी. मी दिवसभरात 2 वेळा करतो वाटतं. 2 वेळा तू सकाळी पण असतो संध्याकाळी पण येतो ना. मग असं एक काय आपल्याला शक्य आहे ते नियम करायचा. तो नियम म्हणजे आपल्याला दिलेला संयम आहे, तप आहे ते एक. आणि त्या निमित्तात तुमचं नरक गमन टळणार आहे एवढ्या क्षुल्लक निमित्तात, क्षुल्लक व्रताच्या नियमाच्या निमित्तात. म्हणून मी असं काहीतरी आपल्याला शक्य आहे ते रोज नियम घ्यायचे. आज मी 10 भाज्या खाणार, त्यापेक्षा जास्त खाणार नाही, हे पण नियम चालतो. किंवा काल सांगितल्यासारखं कुठलं एखादं अभक्ष्य फळ असेल ते त्याग करायचा,
त्याच्या निमित्तात सुद्धा दोष लागणार नाही. चला, तर ह्याच्या करो तपसार याच्या आधाराने तुम्ही तप करा. द्विविध सुखकारी, तर ते तुम्हाला सुख देणारं आहे. म्हणजे या भवात पण सुख देईल आणि पुढच्या भवात पण सुख देईल. म्हणून जीव काय कर, हे जीवा 12 भावन भाय मोक्षदातारी, त्या 12 भावनांचं चिंतन कर जे तुला मोक्ष देणार आहे. म्हणून अशुची भावना समजून काय फायदा. जोपर्यंत शरीराला माझं म्हणतो, त्याच्यामध्ये प्रेम करतो, तोपर्यंत ते नियमाने दुःख देत राहणार. आणि जेव्हा त्याची प्रीती सोडणार तोपर्यंत तरच तुम्हाला सुखाचा मार्ग मिळणार, अन्यथा नाही. एक मनुष्य असतो आणि तो अपार्टमेंटमध्ये राहत होता. आणि त्या अपार्टमेंटमधनं रोज तो जॉबला जायचा. तर तिथं खाली म्हाताऱ्या बायकांची गँग बसलेली असायची. बसता ना, असं काय बसतात लोक माहीत नाही. तर त्या असं गप्पा मारायला बसलेले असायचे. ते बरोबर कामाला निघायचं आणि त्यांची वेळ एक असायची. मग तो एक दिवस असाच उतरला लिफ्टमधनं आणि जात असताना त्यातली एक म्हातारी होती. तिने विचारलं, काय रे, तुझं कापडाचं दुकान चांगलं चाललंय का? मग आता हा तर जॉब करणारा होता, कापडाचं दुकान नव्हतं, पण कुठं आजीशी हुज्जत घालत बसायची वेळ नाही आधीच, आणि परत कसलं काय विचारत बसणार. म्हणून तो म्हटला विचार करून, चांगलं चाललंय आजी, असं म्हटला आणि पुढं निघून गेला. दुसऱ्या दिवशी परत तयार झाला, खाली उतरला तर ती आजी समोरच. आज काय म्हणली, काय बेटा कसं चाललंय तुझं चप्पलचं दुकान? आता ते परत असंच चेहऱ्यावर तुमच्या सगळ्या आट्या घालून म्हणले, माझं चप्पलचं दुकान कुठं आहे? पण कुठं आजीला काय म्हणायचं, एकदम बेस्ट चाललंय आजी असं म्हणला आणि पुढं गेला. तिसऱ्या दिवशी तिसरा धंदा, रोज एक धंदा द्यायची त्याला. म्हणली आज उतरल्यावर, तू ते मिठाईचं दुकान घातलं होतं, चांगलं चाललंय का रे? मग ते म्हणला फुल फ्लेशमध्ये, म्हणला आता सीझन चालू आहे, एकदम छान चाललंय. आणि आज त्याच्याबरोबर 2-4 काय त्याचे मित्र किंवा कोण असतील बरोबर उतरताना, आणि ते म्हणाले, अरे तुझं कुठलं दुकान आलं, कधी घातलं, आम्हाला माहीत नाही. मग तो म्हणाला, कुठलं दुकान आणि काय रे? म्हणला ते आजी आहे ना, तर तिच्या डोक्यावर परिणाम झाला असणार आहे, ती रोज मला एक व्यवसाय घालती म्हणल्या. मग मला मी उगीच कशाला तिला विरोध करू, तिचं आपलं मनाचं सांत्वन करायला हो म्हणतो. असं हे तिघं बोलत होते बरं का, मित्र आणि ते. तर त्यांच्या कानावर मागून त्या आजीचे शब्द पडले. ती आजी त्यांच्या मैत्रिणींशी बोलत होती. काय म्हणली, बघा मी म्हणत होते ना ह्याला, नाही तो म्हणला की त्या आजीला स्मृतीभ्रंश होतोय. काल तिने एक दुकान विचारलं, आज एक विचारती, कशाला म्हणलं तिच्या नादी लागायचं, म्हणून मी आपलं हो म्हणत असतो. आणि ती आजी मागं काय म्हणाली माहिती तिच्या मैत्रिणींना, बघा मी सांगत होते ना याच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते सगळ्याला होच म्हणते, काय पण विचारा सगळ्याला होच म्हणते. म्हणजे तेव्हा त्याला वाटलं की मी तिला आजारी बघतोय आणि ती मला आजारी बघते. त्यावेळेस त्याला कळलं की दोघं एकमेकाला फसवत आहेत. म्हणजे असं ही सगळी फसवाफसवीची दुनिया आहे. म्हणून कुठल्या शरीराच्या नादी लागायचं नाही, कारण त्याच्यामध्ये कुठले रोग असतील, कुठले कधी उद्भवतील सांगता येत नाही. म्हणून आपल्या स्वभावाची साधना करा. हो जाणा अशुची शरीरापासून भिन्न पवित्र शुद्ध आत्मा जाणा. या आत्म्याला तहान नाही, भूक नाही, रोग नाही, व्याधी नाहीत. मी तर निराबाध आहे, निरोगी आहे, अशरीरी आहे जाणा. सर्व मलिनतेने रहित, निर्मळ आहे, सुंदर आहे. ज्ञान शरीर स्वरूपोहम, चैतन्य स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो